नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, तुम्ही कोणत्याही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची प्रश्नमालिका सुरू आहे आणि त्याच्यातील पहिला महत्त्वाचा प्रश्न आजच्या प्रश्नमालिकेतील तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे. मित्रांनो, प्रश्नांचं उत्तर व्यवस्थित कमेंट करायचं आहे. अगोदर प्रश्न काय आहे ते व्यवस्थित वाचून घ्या आणि तुमचं उत्तर आहे ते उत्तर मला कमेंट करा. तर प्रश्न बघा काय आहे, तर मुंबईत डोंगरी परिसरात कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. बघा प्रश्न काय विचारलेला आहे, मुंबईमधील डोंगरी परिसर जो आहे तो परिसर कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे आणि ऑप्शन देखील तुम्हाला खाली दिलेले आहेत. ऑप्शन व्यवस्थित पाहायचे आहे. बाजारपेठ, मासळी बाजार, जुनी इमारत व रहिवासी भाग आणि औद्योगिक वसाहत. तर याचं करेक्ट आन्सर पहा काय आहे, जुनी इमारत व रहिवासी भाग यासाठी मुंबईत डोंगरी परिसर प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील जवेरी बाजार कोणत्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. बघा प्रश्न काय आहे, मुंबईमधील जवेरी बाजार कोणत्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. कपडे, सोने चांदी व हिरे, इलेक्ट्रिक वस्तू आणि फर्निचर. चला, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये आलेले आहे त्या भरतीसाठी देखील हे प्रश्न अतिशय उपयुक्त आहेत. त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये ड्रायव्हर भरती येणार आहे त्या भरतीसाठी देखील हे प्रश्न अतिशय उपयुक्त आहेत. किंवा तुम्ही मुंबईमधील कोणत्याही महानगरपालिकेची कोणत्याही प्रशासकीय ऑफिसची परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. मुंबई व मुंबई परिसरातील हे प्रश्न आहेत. तर बघा, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पाहायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर बघा, सोने चांदी व हिरे यासाठी मुंबईमधील जवेरी बाजार प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील धारावी कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि बघा ऑप्शन, हॉटेल्स, झोपडपट्टी व छोट्या उद्योगांसाठी, मॉल्स आणि बाजारपेठ. चला, आणि याचं करेक्ट आन्सर आहे झोपडपट्टी व छोट्या उद्योगांसाठी मुंबईमधील धारावीची झोपडपट्टी आहे हे प्रसिद्ध आहे. अतिशय सोपा प्रश्न होता मित्रांनो. आणि पुढचा प्रश्न बघा, माझगाव डॉक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. माझगाव डॉक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. मासेमारी, जहाज बांधणी, रेल्वे वर्कशॉप आणि कपडे उद्योग. चला, माझगाव डॉक कोणत्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे किंवा कोणत्या क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे जहाज बांधणीसाठी माझगाव डॉक हे प्रसिद्ध आहे. चला, पुढचा प्रश्न पहा, मुंबईतील बुलेश्वर मार्केट कोणत्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईमधील बुलेश्वर मार्केट कोणत्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. कपडे व ज्वेलरी, भाजीपाला, मातीची भांडी आणि फर्निचर. चला, आता आपल्याला लेटेस्टमध्ये ठाणे महानगरपालिका असेल, त्याचबरोबर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती आलेली आहे. या भरतीमध्ये देखील अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर चला, याचं करेक्ट आन्सर पटपट कमेंट करा. आणि करेक्ट आन्सर आहे कपडे व ज्वेलरी यासाठी बुलेश्वर मार्केट जे आहे मुंबईमधील ते प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, क्रॉफर्ड मार्केटचे सध्याचे नाव काय. क्रॉफर्ड मार्केटचे सध्याचे नाव काय आपल्याला विचारलेलं आहे. महात्मा गांधी मार्केट, लोकमान्य टिळक मार्केट, महात्मा ज्योतिबा फुले मार्केट आणि बाबासाहेब आंबेडकर मार्केट. चला, तर याच्यातील करेक्ट आन्सर बघा काय आहे मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले मार्केट या नावाने क्रॉफर्ड मार्केट सध्याचे नाव आहे. पूर्वी काय होतं, क्रॉफर्ड मार्केट होतं, सध्याचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले मार्केट. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील मोहम्मद अली रोड कोणत्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे. बघा, मुंबईमध्ये जो मोहम्मद अली रोड आहे तो कोणत्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे, तर कपड्यांचा बाजार, खाद्यपदार्थ, मासळी बाजार आणि वाहन मार्केट. चला, अतिशय महत्त्वाचे प्रश्न मुंबई व मुंबई परिसरातील तुमच्या भेटीला घेऊन आलेलो आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे खाद्यपदार्थ. खाद्यपदार्थांसाठी मोहम्मद अली रोड हा मुंबईमधील प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील डोंबिवली कोणत्या उपनगरीय रेल्वे मार्गावर आहे. बघा, मुंबईमधील डोंबिवली कोणत्या उपनगरीय रेल्वे मार्गावर आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे वेस्टर्न लाईन, हार्बर लाईन, सेंट्रल लाईन, ट्रान्स हार्बर लाईन. चला, आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, सेंट्रल लाईनवरती
डोंबिवली उपनगरीय रेल्वे मार्ग आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुलुंड रेल्वे स्थानक कोणत्या लाईनवर आहे? चला या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर या प्रश्नाचे ऑप्शन बघा काय दिलेले आहे, वेस्टर्न लाईन, सेंट्रल लाईन, हार्बर लाईन आणि मेट्रो लाईन। रेल्वेतलं मुलुंड स्थानक कोणत्या लाईनवर आहे? तर बघा सेंट्रल लाईन याच्यावरती मुलुंड रेल्वे स्थानक आहे। आणि आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, बघा मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाचे विशेष महत्त्व काय आहे? मुंबईमध्ये जे वांद्रे रेल्वे स्थानक आहे त्याचं आपल्याला विशेष महत्त्व विचारलेलं आहे। हार्बर लाईन व वेस्टर्न लाईन जोडते, सेंट्रल वेस्टर्न लाईन जोडते, मेट्रो व मोनोरेल जोडते आणि फक्त महाल वाहतूक केंद्र आहे। चला या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पटपट कमेंट करायचं आहे। तुमच्या जेवढ्या जास्त कमेंट येतील तेवढा मलाही चांगला उत्साह मिळतो अशा पद्धतीचे प्रश्न तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी। तर बघा या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे हार्बर लाईन व वेस्टर्न लाईनला जोडते, कुठलं? मुंबईमधील वांद्रे रेल्वे स्थानक। आलं का लक्षात? तर मित्रांनो अशाच नवीन प्रश्नांबरोबर पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटणार आहोत। त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।